सर नमस्कार. नमस्कार. सध्या उमरेड नगरपालिकेअंतर्गत SIR कॅम्पेनिंग सुरू आहे. तर जी. हे SIR म्हणजे नेमकं काय आहे? हा प्रश्न उमरेडकरांना पडलाय. तर त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती द्या. राज्य निवडणूक आयोग पेक्षा आपण केंद्रीय निवडणूक आयोग जो आपला आहे तो दर ठराविक अंतरानं मतदार यादीचं सखोल परीक्षण करत असते. याच्या आधीची कारवाई ही 2002 ला झाली होती. आता अच्छा. आपण 2026 मध्ये आहोत. आता आपल्याकडे मतदार यादीचे जे स्थलांतरित लोक असतील किंवा इथून बाहेर गेली असतील, बाहेरचे इथं आले असतील, हं. मयत झाले असतील, त्याच्यामुळे ती यादी दूषित झालेली आहे. अच्छा. त्याचं सखोल पुनर्परीक्षण करण्याचं ती यादी अधिक बिनचूक करण्याची जी एक एक्सरसाइज असते प्रशासकीय स्तरावर, ती आपल्या भारतामध्ये आहे, आपल्या राज्यात आहे आणि आपल्या उमरेड शहरामध्ये पण सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना, उमरेडच्या सगळ्या नागरिकांना, मतदारांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे आपले शहरातले जवळजवळ 51 BLO आहेत. आपण त्यांना आवश्यक दस्तावेज द्यावे आणि अतिशय सोपी प्रक्रिया आहे. फक्त 1-1.5 मिनिटामध्ये आपलं मॅपिंग करून घ्यावं, जेणेकरून मतदार यादीमधले आपले जे मतदार वोट राईट आहेत हे आपल्याला अबाधित ठेवता येतील आणि प्रशासनाला आपण मदत करावी. एकूणच असं म्हणायला काही हरकत नाही की मतदार यादीचं शुद्धीकरण जी ही जी प्रक्रिया जी सुरू आहे याला म्हणावं लागेल. ज्या काही त्रुटी आहेत जी त्या दूर करून पुन्हा काय सांगाल आपण नागरिकांना? मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपल्या जवळच्या बूथवर म्हणजे विधानसभे आणि लोकसभेच्या वेळेस आपण ज्या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे, आपल्या परिसरातले जे BLO आहेत, आपण BLOची तत्काळ संपर्क साधावा आणि आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्य तसेच आपल्या घरी जर लग्न झालं असेल, लग्न झालेले लोक आपल्या इथं असतील की इथून बाहेर गेले असतील, त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे याच्या आधी ते कुठल्या विधानसभा क्षेत्रात होते, त्यांचा भाग यादी क्रमांक काय आहे, हे एकदम प्रारंभिक लेवलची माहिती जर आपल्याकडे उपलब्ध असली तर आपल्याला मॅपिंग करणं खूप सोपं जाणार आहे. त्याच्यामुळं आपले स्तरावरचे BLO यांच्याशी आपण लवकरात लवकर संपर्क साधावा. कारण आपले BLO जे आहेत त्यांना आपण सगळे ओळखतो, परंतु BLO काही नवीन आहेत ते सगळ्यांना ओळखत असतील अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की आपल्या BLOशी कॉन्टॅक्ट करावा आणि आपण आपल्या परिसरातील सगळ्यांनी लवकरात लवकर मॅपिंग करून घ्यावं, जेणेकरून मतदार यादीतलं आपलं नाव हे कायम राहील आणि भविष्यामध्ये आपल्या मतदानाच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही.